हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ALPची नवीन वॅकन्सी आलेली 2026ची नवीन वॅकन्सीची चाहूल तुम्हाला लागलेली आहे. बरोबर, शॉर्ट नोटिफिकेशन किंवा फुल नोटिफिकेशन आलेली नाही, पण वॅकन्सी किती आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. बरोबर, वॅकन्सी किती आहे, कोणत्या झोनला किती वॅकन्सी आहे हे पण समजलेलं आहे. बरोबर, ती माहिती आपण थोडक्यात सांगणार आहे. कारण बऱ्याच जणांचा विषय असा असतो की सर काही जरी अपडेट आले तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा, कारण तुम्ही सांगितले की आम्हाला क्लिअर होतं. ठीक आहे, बघा आता रेल्वेची वॅकन्सी ही येणार आहे, ही फिक्स आहे. वॅकन्सी आहे 11,127. ठीक आहे, झोन वाईज वॅकन्सी आहे. बऱ्याच जणांना नक्की कोणता झोन आहे हा हे समजणार नाही. सेंट्रल रेल्वे म्हणजे कोणतं? आता सेंट्रल रेल्वे म्हणजे तुम्हाला नॉर्मली माहीत असेल मुंबई आहे. बरोबर, सेंट्रल रेल्वे म्हणजे काय? मुंबईला आपण फॉर्म भरतो. बरोबर, ही सेंट्रल रेल्वे झाली. बरोबर, आपल्याला बाकी काय झोनचं काही करायचं नाही आहे, पण तुम्ही हे झोन गुगलवर टाकून ते कोणता त्याचं मुख्यालय कोणताही बघू शकता. तर याचं मुंबई आहे. बरोबर, एक आपल्याला 2-3 झोन इम्पॉर्टंट असतात. बरोबर, कोणतं? SCR, CR आणि WR. जास्त करून आपण तिथेच फॉर्म भरतो. बरोबर, म्हणजे काय? SCR म्हणजे कोणता? साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे काय? सिकंदराबाद. बरोबर, कारण इकडे नांदेड किंवा या साईडचे जे मुलं आहेत ते तिकडे फॉर्म भरायचं बघतात. परत बिलासपूर एक असतो नागपूरचा. बरोबर, आणि परत वेस्टर्न रेल्वे म्हणजे याचं मुख्यालय मुंबईचं आहे, पण वेस्टर्न रेल्वे गुजरात साईड आणि मुंबईची ती साईड. ठीक आहे, हे आहे याचं. ठीक आहे, तर जागा एवढ्या आहेत. शॉर्ट नोटिफिकेशन या महिन्याच्या एंडिंगला, ठीक आहे, फेब्रुवारीच्या किंवा मार्च फर्स्ट वीक, मार्च फर्स्ट वीक. ठीक आहे, 100% येईल. आता नोटिफिकेशन फॉर्म भरायला कधी सुरुवात होतील तर ते मात्र या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला समजेल. कारण तुम्हाला माहीत आहे पूर्ण अपडेट भेटल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही, किंवा काहीतरी आपल्याला त्याच्यातून प्रूफसहित भेटल्याशिवाय आपण ते करत नाही. ही आहे वॅकन्सी. शॉर्ट नोटिफिकेशन या फेब्रुवारीच्या एंडपर्यंत म्हणजे या 8 दिवसात किंवा पुढच्या मार्चच्या पहिल्या 8 दिवसात येईल. आणि त्या नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला समजेल की शॉर्ट नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला समजेल की फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल. आणि फॉर्म भरायला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी किंवा फॉर्म भरायच्या पहिल्याच दिवशी फुल नोटिफिकेशन येते, हे पण तुम्हाला माहीत आहे. बरोबर, आणि त्या फुल नोटिफिकेशनमध्ये मग कास्ट वाईज जागा किती आहेत. आता झोन वाईज जागा फिक्स झाल्या, पण त्यामध्ये कास्ट वाईज जागा किती आहेत. बरोबर, आणि फॉर्मची डेट वगैरे ही सर्व तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये डेट, एज ह्या गोष्टी कळतील. आणि लॉंग नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मग पूर्णच सिलेबस, एक्झाम पॅटर्नचा एक घोळ खूप मोठा झालेला आहे. कारण 2024च्या वॅकन्सीमध्ये गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान जे ALPचा अभ्यास करतायत त्यांनी सिरियसली ऐका. कारण हा झोल जो आहे तो आता तुम्ही 2025च्या वॅकन्सीमध्ये बघितलेला आहे की 2024च्या वॅकन्सीमध्ये त्यांनी जसा एक्झाम पॅटर्न दिला होता, म्हणजे काय तर मॅथ 20 मार्क, रिजनिंग 25 मार्क, सायन्स 20 मार्क आणि GK अँड करंट 10 मार्क, असा 75 मार्काचा CBT 1चा पेपर होता मित्रांनो. आणि आत्ता 65 मार्काला हे 2च सब्जेक्ट आणि 10 मार्काला हे एवढं 30 मार्काचं 10 मार्काला आलंय आणि हे 65 मार्काला. असं का झालं त्याच्यावर एक मी वेगळी व्हिडिओ बनवतो की हा विषय का झाला आणि हा विषय आत्ता पुढच्या नोटिफिकेशनमध्ये होणार आहे का फुल नोटिफिकेशन आल्यानंतर. ठीक आहे, याच्यावर एक मी व्हिडिओ बनवतो. पण हा जो झोल झालेला आहे यामुळे बऱ्याच जणांचं, ज्यांचं विज्ञान वीक होतं, गणित बुद्धिमत्ता चांगलं होतं, त्यांना फायदा झाला. तर ज्यांचं विज्ञान चांगलं केलं होतं पण गणित वीक होतं त्यांचा मात्र तोटा झाला. आणि सगळ्यांचाच एक तोटा झाला की मार्क जास्त पेपर सोडवू शकले नाहीत, कारण गणिताला वेळ जास्त गेल्यामुळे एका तासामध्ये पेपर पूर्ण सॉल्व झाला नाही. 50 मार्क, 55 मार्क, मला तर 60 मार्काच्या वरती मी सोडवलाय असं शक्यतो कोणी सापडलं नाही फायनल. ठीक आहे, कारण बाकीचे काही वेळ सोडवून येत होते, मार्क कमी पडतील पण सोडवून येत होते, पण 60 मार्काच्या वर कोणी सोडवलेलं नाही. काही जण 40 वरच आहेत. मग सर मेरिट कमी लागेल का एकदम?
मागच्या वर्षीचं पण मेरिट कमीच होतं, त्याच्यापेक्षा काय कमी लागणार आहे अजून, कारण त्याच्या अर्ध्या जागा झाल्यात. मागच्या जो 2024ला वॅकन्सी होती त्याच्यापेक्षा अर्धी वॅकन्सी 2025ला होती, बरोबर. आणि आता 26ला पण 2025च्या वॅकन्सीपेक्षा थोडीशी वॅकन्सी वाढलेल्या आहे, 1,500-2,000 जागा, बरोबर, अशा काहीतरी वाढलेल्या आहेत. तर ठीक आहे, 10,000च्या वरती वॅकन्सी असेल तर थोडंसं बरं आहे, कमीत कमी म्हणतोय मी, म्हणजे 20-25 असेल तर चांगलंच आहे, ठीक आहे. आता पुस्तकाकडे येतो. थोडक्यामध्ये आपली ALPची ही 3 पुस्तकं आहेत. प्रश्नसंच आहे ALPचा, सामान्य विज्ञानाचा प्रश्नसंच आहे चॅप्टर वाईज स्पष्टीकरणासहित, आणि CBT 2 साठी बुक आहे. ज्यांनी CBT 1 आता दिली आहे ALPची ते CBT 2 साठी हे पुस्तक घेऊ शकता मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो, हे पुस्तक घेऊ शकता. सर्व पुस्तकं प्रश्नसंच पण स्पष्टीकरणासहितच आहेत, मराठीतून आहेत सर्व पुस्तकं. मराठीतून अभ्यास करणाऱ्या मुलांनी नक्की घ्यावं. तसेच आपले बॅच पण आहेत. ALPची बॅच आपली नवीन बॅच 10 मार्चपासून सुरू होईल, 10 मार्च. कारण 10 मार्च घेण्याचं रिझन हे की तोपर्यंत 2025च्या ALPची ही पण येऊन जाईल, आन्सर की पण येऊन जाईल, आणि आन्सर कीमधून आपल्याला अजून क्लिअर होईल की कोणते कोणते टॉपिक विचारले जातात. कारण गणित बुद्धिमत्तेचे बरेच टॉपिक ड्रॉप केलेले आहेत. जसं की मी सांगितलं की क्लॉक कॅलेंडर हे टॉपिक अगोदर विचारले जात होते 19ला वगैरे, पण आता ALPचा विचार केला तुम्ही किंवा रेल्वेच्या एक्झामचा दुसऱ्या की हे टॉपिक डायरेक्ट काढून टाकलेत, संबंधच नाही आहे कुठे, बरोबर. मग हे टॉपिक शिकवायचे कशाला, आपल्या पहिल्या बॅचमध्ये आपण शिकवले होते, कशाला शिकवायचे, प्रश्नच विचारले जात नाहीत तर कशाला शिकवायचे. मग 2024 आणि 2025च्या CBT 1चं CBT 2चं पूर्ण ॲनालिसिस करून जे चॅप्टर विचारले जात आहेत ते शिकवावे, म्हणून मी थोडा वेळ घेतला. म्हणून आपली ALPची बॅच 10 मार्चच्या आसपास 5 ते 10 मार्चला सुरू होईल मित्रांनो, ठीक आहे. रेडी राहा तोपर्यंत. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. याचं तुम्हाला डाऊट क्लिअर झाला, नोटिफिकेशन आली. झोन मी सांगितलं आपलं 2-3, हा वेस्टर्न पण मुंबई आहे, परत हा एक आहे. बाकी तुम्ही बिलासपूर असेल, नागपूर साईडला भरायचं असेल किंवा तुम्हाला जिकडं भरायचं असेल त्याच्या जागा इथं दिलेल्या आहेत. सेंट्रल रेल्वेला जागा प्रत्येक वेळी चांगल्याच जागा असतात. ह्यावेळी पण 1400 जागा आहेत बघा. 2-3 नंबरच्या जास्त जागा सेंट्रल रेल्वेला असतात. सगळ्यात जास्त आता कुठं आहेत, ईस्ट, बरोबर, ईस्ट कोस्ट रेल्वेला आहे, त्यानंतर डायरेक्ट आपलं सेंट्रल रेल्वे आहे, बरोबर. नाही इथे एक आहे, कोणता आहे, साऊथ ईस्ट सेंट्रल, बरोबर, आणि त्यानंतर आपल्या सेंट्रल रेल्वेला आहेत, ठीक आहे मित्रांनो. अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. वेस्टर्न रेल्वे 214, वेस्टर्न रेल्वेला जागा खूप कमी आहे, त्यामुळे ह्यावेळी हे एक झोन, हा दुसरा आणि हा तिसरा, परत हा चौथा, मला वाटतं ह्या 4 झोनला खूप कॉम्पिटिशन असणार आहे फॉर्मचे, ठीक आहे. तर मी कोणाला झोन वगैरे मला ते झोन कोणता फॉर्म भरू, कोणत्या झोनला, कोणत्या एक्झामचं मेरिट विचारलं, किती लागेल, हे असलं प्रश्न मला कोणी विचारू नका. लाईट गेली. आणि त्याचं मी रिप्लायही देत नाही इथून पुढे, लक्षात ठेवा. कारण कोणत्या झोनचं मेरिट कधी कमी लागेल कधी जास्त लागेल हे सांगू शकत नाही मित्रांनो. लाईट गेल्यामुळे बोर्ड बी गेला, लाईट बी गेली, ठीक आहे. त्यामुळे मी ते मेरिट वगैरे सांगत नाही कधी, कारण मेरिटचं कधी मला वाटलं जास्त व्हिडिओ बनवतो मी, आज पर्सनली सांगत नाही कधी. आणि दुसरी गोष्ट, झोनला कोणत्या फॉर्म भरायचं, कारण तुम्ही बघितलं असेल ह्या वर्षी ह्या झोनचं मेरिट जास्त जात तर पुढच्या वर्षी कमी होतं. अशा गोष्टी असल्यामुळे मी ते कुठल्या झोनला फॉर्म भरायचं हेही सांगत नाही. त्यामुळे असे प्रश्न तुम्ही प्लीज विचारू नका. तुम्हाला जागा बघा, तुमच्या कास्टच्या जागा बघा, तुम्ही कुठं राहता त्यानुसार बघा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. थँक्यू फ्रेंड. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या व्हिडिओ पाहिजेत वेगवेगळ्या एक्झामच्या ते पण मला कमेंट करा, त्यानुसार आपण अपडेट देत राहू आपल्या मराठी भाषेतून आपल्या मराठी मुलांसाठी.